शरयू पार झाली अरण्यातला प्रवास. अरुण नयन उर बाहु विशाला नील जल जतनु श्याम तमाला कटिबट पीत कसे बर भाता रुचिर चाप सायक दुई हाता. श्याम गौर सुंदर दौ भाई विश्वामित्र महानिधि पाई. प्रभु ब्रह्मण्य देव मैं जाना मोहिनी पिता जय भगवान. घनघोर अरण्यात प्रवेश झाल्यावर कानाचे पडदे फाटल्या जातील असा कर्णकर्कश ध्वनी कानी येऊ लागला. रुके रहो बहुत दिन से भूखी हूं तीनों को खाती हूं रुके रहो. विश्वामित्राचं लक्ष गेलं. श्रीराम वो दौड़ दौड़ के आ रही नरभक्षक ताटिका राक्षसी ने बहुत से ऋषि मुनियों को खाया. मार डालो इसे. हम रघुकुल के महाराज, महिलाओं पर हथियार उठाना मेरे रघुकुल का धर्म नहीं. वो अपने को मार डालेंगी, मर जाएंगे बाबा, तो भी महिलाओं पर हथियार नहीं उठाए. 2 वर्षापूर्वी टीव्हीला पाहिला आपण एका बैमानानं महिलेचे 36 तुकडे केले. हा जगाचा बाप नियम सांगतो मर जाएंगे, महिलाओं पर हथियार नहीं उठाते. अच्छा ये तुम्हारा रघुकुल का नियम है. हाँ रघुकुल का ये भी नियम है पिता की आज्ञा मानना. तो तुम्हारे पिता दशरथ जी क्या बोले थे, आज से तुम्हारा पिता विश्वामित्र है और पिता की आज्ञा मानना रघुकुल का धर्म है. हाँ तो मैं पिता बोल रहा हूं मार डालो. तैयार है. धनुष पर बाण लगाया. रुके रहो सावधान ताटिका. जल्दबाजी चले जात मुनि दीन दिखाई सुनी ताड़का क्रोध करी दाई. ये कई बान प्राण हरि लीना दिन जाने जय निज पद लीना. ये कई बान प्राण हरि लीना. भरत जी एका बाणात मारली ताटिका. बला अतिबला दोन्ही शक्ती प्रदान करतायत. विश्वामित्र रात्र संपली. सकाळी राम प्रभू म्हणाले बाबा यज्ञाला प्रारंभ करा. आम्ही 2 भाऊ तयार आहोत. सर्वक्षणाला यज्ञाला सुरुवात झाली. लालासाहेब पवित्र धूर आकाशात निघाला. ते नेहमीचे विध्वंस करनारे दोग सुबाऊ मारीचे अमंगल द्रव्य लेकर आसमान की ओर से आ रहे थे. रामचंद्र ने देखा बिनु फरमान राम तिहि मारा सत जो जन का सागर पारा. बिनु फरमान राम तिहि मारा सत जो जन का सागर पारा. पावक कर सुबाऊ पुनि मारा अनुजन चाचर कटक संगारा. पावक कर सुबाऊ पुनि मारा अनुजन सागर कटक संगारा. बिनु फरमान राम तिहि मारा सत जो जन का सागर पारा. बिनु फरमान राम तिहि मारा सत जो जन का सागर पारा. बिनु फरमान राम तिहि मारा सत जो जन का सागर पारा. भरत जी घाबरू नका. बिगर टोकाचा बाण मारला तर मारीची 400 कोस जाऊन पडला आणि सुभाऊला अग्निबाणाने जाग्यावर मारला. यज्ञ पूर्णत्वास गेला. आता बऱ्याच दिवसापासून राजा जनकाकडे धनुष्य उचलायचा कार्यक्रम चालू आहे. राजे लोक आपल्या आपल्या सोयीने यायचे.
उचलून बघायची हालत सुद्धा नव्हतं. एक दिवस रावणही आला. रावणानं धनुष्य उचलायला प्रयत्न केला, छातीवर घेऊन पडला. आता विश्वामित्राला वाटलं रामाला जर म्हणावं चला धनुष्य उचलायला तर माझा राम कायदा सांगणार आहे. तो म्हणणार आहे मेरे पिता ने खाजगी काम के लिए थोड़ा भेजा बाबा, वो खाजगी काम शादी काम नहीं आ सकते. म्हणून शब्द बदलवून वापरले. श्रीराम हाँ बाबा, अरे मेरा तो यज्ञ पूरा हुआ जी, लेकिन जनक जी के यहाँ बहुत दिनों से धनुर्यज्ञ चल रहा. धनुर्यज्ञ क्या गुरुदेव? हाँ, तो यज्ञ के लिए मैंने अवतार लिया, चलो उसको भी पूरा करे म्हणून तैयार. धनुष्य यज्ञ सुनी रघुकुल नाथा, धनुष्य यज्ञ सुनी रघुकुल नाथा. धनुष्य यज्ञ सुनी रघुकुल नाथा, धनुष्य यज्ञ सुनी रघुकुल यज्ञ सुनी रघुकुल नाथा. हर्षि चले मुनि, हर्षि चले मुनि वर के साथा, धनुष्य यज्ञ सुनी रघुकुल नाथा, धनुष्य यज्ञ सुनी रघुकुल नाथा. आश्रम एक दिख मगमाही, आश्रम एक दिख मगमाही, मृग जीव जंतु तहनाही, जंतु तहनाही, मृग जीव मृग जीव जंतु तहनाही. धनुष यज्ञ सुनी रघुकुल नाथा, धनुष यज्ञ सुनी रघुकुल नाथा. हर्षि चले मुनि, हर्षि चले मुनि वर के साथा, धनुष्य यज्ञ सुनी रघुकुल नाथा, धनुष्य यज्ञ सुनी रघुकुल नाथा. जास्त पॉवरमध्ये आहे. धनुष्य यज्ञ सुनी रघुकुल नाथा, हर्षि चले मुनिवरे के साथा. आता तयार झाले. राम लक्ष्मण विश्वामित्र समवेत निघाले. जात असताना आश्रम एक दिख मगमाही, एक सुंदर आश्रम बघितला. पण त्या आश्रमात भिषेजी वास्तव्याला कोणीच नाही. सुंदर आश्रम आहे, मोकळे आहे आणि दरवाजात दगड आहे. म्हणून राम लक्ष्मणजी थांबले आश्रमापुढे आणि विश्वामित्रजीला विचारू लागले. रामचंद्र बाबा, हा एवढा सुंदर आश्रम आहे तरी याच्यात वास्तव्याला कोणीच नाही आणि दगड दरवाजातच. दगड नाही रामा, ते गौतम ऋषीची पत्नी आहे अहिल्या. काय झालं? दगड झाली. कशानं? शापानं. कोणी दिला शाप? गौतमानं. का दिला? त्याच्या मागे फार मोठा इतिहास आहे. सांगा ना. पण 4 वाजायला आले तरी सांगा. बरं सांगतोच. आत्ता विश्वामित्र रामा ब्रह्मदेवाची कन्या अहिल्या, अतिशय रूपवती. ब्रह्मदेवानं ठरवलं आपली अहिल्या त्याला द्यायची जो सर्वात आधी पृथ्वीची प्रदक्षिणा करून येईल. आणि म्हणून सर्व देव पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघाले. इंद्र ऐरावतावर, महादेव नंदीवर, कार्तिकजी मोरावर,
गणपतराव उंदरावर आपले आपले वाहनं पळवत होते. तेव्हा दुपारचं स्नान करीत होते गौतम. प्रत्येक देवाला म्हणायचे, अरे एवढ्या घाईनं देव चालले कुठं तुम्ही? प्रत्येकाला वाटायचं या म्हाताऱ्याला सांगत बसलं म्हणजे डिजेलही गेलं, नंबरही गेला, दुसरं ओव्हरटेक करून जाईल ना पुढं. कोणी सांगत नव्हते. फक्त गणपती बापाचं वाहन थकलं. थकण्यासारखाच कार्यक्रम आहे. कसे काय वाहनं वाटले कुमार भाऊ मलाही कळत नाही. तब्येती पाहू पाहू तर मोटरसायकल दिल्या पाहिजे होत्या. एवढ्या मोठा पोटाचा गणपती बाप्पा, त्याला एवढासा उंदीर दिला दशरथजी. कधी कधी 120 किलो वजनाचा माणूस लोणावर चालतो ना डांबरी रोडला, त्याचा काळा धूर पाहला की वाटतं अरे 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 याच्याही नशिबाला उंदीरच. इथलं चाललंय आपलं बरं का. वा हा ना, वाहन थकलं गणपतरावचं, वेग मंदावला आणि म्हणून विचारलं गौतमाने, गणेश जी इतने जल्दबाज में देवता लोग कहा जा रहे? अहो ते ब्रह्मदेवाची कन्या अहिल्या त्याला माळ घालणार जो सर्वात आधी पृथ्वीची प्रदक्षिणा करून येणार आहे. झालं. गौतम स्नान करून वापस येत असताना एक कपिला गाय व्यायला झाली होती. कपिला गाय, वासराचं तोंड बाहेर आलं होतं. गाय हे पृथ्वीचं रूप आहे दशरथजी. आणि ओल्या कपड्यानं 5 प्रदक्षिणा घातल्या गायीला गौतमाने. म्हणजे 5 पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य गौतमाने संपादन केलं आणि 5 पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य संपादन करून गौतम सत्यलोकात आले. ब्रह्मदेवाने अहिल्या प्रदान केली. विधिवत लग्न सोहळा संपन्न झाला. शेवटचं मंगलाष्टक चालू होतं. वाजंत्री बहुगलबलान करणे कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान. तेव्हा पोहोचले भाऊ हे 120 वाले. सर्वात जास्त राग आला इंद्राला. अरे काय ब्रह्मदेवा, असं वशिल्यानं द्यायचं होतं तर पेपरला जाहिरात कशामुळे दिली? नाही वशिल्यावर काय नाही, वशिल्यावर काय नाही. हे म्हातारं तर नदीत आंघोळ करत होतं, आम्हाला ओव्हरटेक करून आलं नाही तर याला मुलगी दिली कशी? अहो त्यानं गायीला 5 प्रदक्षिणा घातल्या राव. आणि गाय पृथ्वीचं रूप आहे. 5 पृथ्वी प्रदक्षिणा पुण्य संपादन केल्यामुळे माझी अहिल्या त्याला. ठीक आहे ठीक आहे. इंद्र म्हणतात मला एकदा तरी बाद आणील तिच्या पातिव्रत्याला. असे काही दिवस गेले श्रीरामा. मध्यरात्र होती. अग्नीला कोंबडं केलं. इंद्र गौतम झाला. रात्री 12ला इशारा केला आणि कोंबडं आरवलं. कुमार भाऊ पूर्वीचं कोंबडं इमानदार होतं. हे यानं मध्य प्रदेशमधून आणलं. कुठं कोणत्याही वेळेला ओरडतं का रे कोंबडं? हे शंकरीत बियाणं आहे. आता त्याला पाठ कळत नाही. तिसरा पण पूर्वीचं कोंबडं बरोबर नियमात वरडायचं. उगेच गाणे तयार झाले का? कोंबड्यानं काळवाळला जाग आली. हे इथलं सांगतो हे चाललंय काय? कोंबडं हरवलं. खऱ्या गौतमाला वाटलं स्नानाची वेळ झाली. स्नानाला गौतम गेले. इकडे इंद्र गौतमाच्या रूपातला आत प्रवेश करता झाला. तिकडे गंगा साक्षात बोलली, माघारी फिरा गौतमा, स्नानाची वेळ नाही, मी गंगा बोलतीये, मध्यरात्र आहे. स्नान न करता गौतम वापस दरवाजावर थाप मारली. दार उघड. आतली अहिल्या घाबरली. बाहेरून माझ्या पतिदेवाचा आवाज येतो. आतला कोण? घाई घाई दरवाजा उघडला तर इंद्र पळून जाऊ लागला. लाल डोळे गौतमाचे. ओळखलं इंद्रा, माझ्या माघारी आलास, 1000 भग पडतील तुला. म्हणून इंद्रा पडली बघे. उशाब द्या महाराज, धनुष्यभंगाचा आवाज ऐकशील, सहस्त्राक्ष नाव प्राप्त होईल तुला. अग्नीकडे. काय अग्नी, कोंबडाहून मदत केली का? तुझ्या ज्वाला काळा पडतील. गौतमाचा शाप आहे म्हणून उसाचं पाचट पेटवा, रॉकेलची चिमणी, वरचे टोकं काळपट. उशाप द्या महाराज, जा सर्व भक्षक होशील.
म्हणून वळलं जळतं वाढलं जायचं. अहिल्या लटलट कापत होती, यांना एवढा शाप माझं कसं होईल. तिच्याकडे लाल डोळे गौतमाचे लटलट कापू लागले, गडबडा लोळू लागले, थाडथाड कपाळ बडून घेऊ लागले. क्षमा करा स्वामी, एवढा गुन्हा माफ करा. पतिदेव एवढा गुन्हा माफ करा. पतिदेव एवढा गुन्हा माफ करा, क्षमा करा. काय क्षमा करा? तुला कळू नाही पती कोण आहे? दगडाच्या हृदयाची झालीस पाषाण होऊन पडसी. उशाप द्या महाराज. त्रेतायुगातनं राम या रस्त्यानं येतील, त्यांच्या रजकनान तुझा उद्धार होईल. एवढी कथा सांगितली, विनंती केली. चरण कमलरजाच्या हाती कृपा करो रघुवीर. जिकडनं वारा येत होता तिकडे प्रभू उभे झाले. पाय उंच धरला, पायाला चिकडले धुळीचे कण शिळेवर ते आले आणि अहिल्याचा उद्धार झाला. आता थोडासा त्रास देतो. एक भजन तुम्हाला पाठ आहे. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. त्याच्यात 5 शब्द आहे. पहिला रघुपती, दुसरा राघव, तिसरा राजाराम, चौथा पतित पावन, 5वा सीताराम. ऐतिहासिक क्रम है. थोड़ी सी मजा पा. रघुकुल में जन्म लिया भगवान ने तो रघुपति, राघव करके माँ कौशल्या बुलाती तो राघव. जष्ट पुत्र को राजगद्दी मिलने वाली परंपरा रघुकुल में चली आ रही तो राजा राम. अहिल्या का उद्धार किया ने पतित को पावन किया तो हो गए पतित पावन. और बराबर 5 बजे तक बनने वाले सीताराम. भजन कळलं ना? रघुपति राघव राजाराम हो गए पतित पावन, होने वाले सीताराम. हाथ वर करा. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति पतित पावन सीताराम सीताराम सीताराम. बोला सीताराम. भज प्यारे तू. असं हात वर सर्वांनी सर्वांनी. रघुपति राघव राजा राम पतित पावन सर्वांनी म्हणायचं. सीताराम. रघुपति अयोध्या लग रही दशरथ जी. तन मेरा मन मेरा राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव पतित पावन. विश्वरी अल्लाह तेरो नाम सबको सम्मति दे भगवान. ईश्वर सबको. शाबाश, वाह वाह. हो विश्वर अल्लाह तेरो नाम सबको सम्मति दे भगवान. ईश्वर आने गाँव नहीं, अयोध्या लग रही अयोध्या. शाबाश. रघुपति राघव राम पतित पावन सीताराम. रघुपति हो रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन पतित पावन पतित पावन.
अहल्या उद्धार करून प्रभू पुढे निघाले. बरं का भरतजी? गंगा माता लागली. गंगा मातेचं पूजन केलं. गंगा मातेमध्ये स्नान केलं प्रभूंनी. गंगा उत्पत्तीची कथाही सांगितली विश्वामित्रजींनी. आता पुढे निघाले. मिथिला नगरीत जाण्याच्या आधी एक आंबेराई, मोठी आंबेराई, देखी अनुप एक अंबराई. पूर्वी मोठ्या मोठ्या आंबेराया होत्या रे अश्विन. जुनी मंडळी आहे, नाही तर आहे आम्ही, जुनी मंडळी बसलेली आहे. एका आंब्याच्या झाडाच्या सावलीत दुपारी अख्खे आणे गावची गुरं बसायची. एवढाले झाडं. एका आंब्याच्या झाडाला कैऱ्या आल्या भिसेजी, पुऱ्या आणे गावला सुकाळ. आता डोक्या एवढं झाड असते हापूस, 10-12 कैऱ्यात मालक खुश. 12 कैऱ्या. पूर्वी आंबेराया तयार व्हायची कारणही होती. कास्तकाराचं बैलावर लेकरासारखं प्रेम. भिसेजी आम्ही आलो तेव्हा तुमचे बैल होते, पुन्हा आलो तर मग बैल नव्हते. तू म्हणले बाबा करायलाच कोणी नाही. ते आम्हाला त्याची आवड आहे म्हणून बोलतो. इकडून नेले मी सगळे, कंदारी, देवणी. आवड वडिलापासून. वडिलाला शौक होता पटाचा. आम्ही अजून 10 बैल आहे सांभाळली. ज्याला बैलाला पाय किती याची कल्पना नाही, ते आमच्या बैलाचे कायदे करतात दिल्लीला. बैल जंगली प्राणी आहे म्हणतो ते तिथं बसून. लेका जंगल्या, बैल कोणता प्राणी आहे यासाठी तुला मराठवाड्यात कास्तकाराच्या पोटी जन्म घ्यावा लागेल, तेव्हा बैलाची किंमत कळेल. अरे लेकराला खाऊ घालत नाही ते कास्तकार बैलाला खाऊ घालत आहे. जीवाच्या पलीकडे बैल सांभाळतात. आणि त्याच्यातही भिसेजी घरच्या गाईचं खोंड असेल आणि ते 22 वर्षे जर शेतात राबलं असेल ना, ते जर मेलं, सन्मानानं बांधावर पुरायचं त्याला, सन्मानानं. आणि मग पावसाळा सुरू झाला, गावरान जातीच्या आंब्याची कोय त्या खड्ड्यावर लावायची. बैल पुरलेला असल्यामुळे त्या झाडाला 10 ते 12 वर्ष खत द्यायची गरज नाही. काळशार झाड असते ते, खड्ड्यात बैल असतो मेलेला. ते झाडाची क्वालिटी वेगळी असते त्या खतामुळे. ते झाड उगवून आलं की त्याला त्या बैलाचं नाव द्यायचं जो बैल राबला 22 वर्ष. अशा आंबेराया तयार व्हायच्या पूर्वी. इथलं सांगतो, देखी अनुपई कंबराई. याच्यात काही आज्या बसल्या असतील. आज्या आंबेराईचं गाणं म्हणायच्या आज्या. त्यांना पाठ आहे पण आता वेळ नाही आपल्याला. ए कुमार म्हणा म्हणते ते आमची आई सांगायची मला ते गाणे. अरे ते फार मजा असायची. ते लहानपणी आमच्या आईनं शिकवलेलं गाईचं गाणं. ते कोणाच पुस्तकात नाही पण ते म्हातारीनं कुठून आणलं तर कोणाच माहिती. रामराव म्हटलं काय? अरे ते गाय कसाबाच्या पुढे प्रार्थना करते. म्हटलं कशी करते? आणि मग ती म्हणायची, गायत्रीची विनंती, विनंती गायत्रीची विनंती तुम्ही ऐका सर्वजण, कासाब लोकापासून माझी सोडवा मान, लहान्याचे मोठे झाले माझ्या दुधान, मोठमोठ्या मेजवाण्या करता हौसेन. हे पुस्तकात नाही म्हणजे म्हातारी सांगायची. जाऊ त्या सांगतो एक मिनिट. अरे बा कुमार भाऊ, पूर्वी वृद्धाश्रम का नव्हते दशरथजी? जात होतं घरोघरी. जात्यावरच उपदेश असायचा लेकराला
याच्यात बरेच असतील जे मायच्या मांडीवर झोपले असतील. माय दळायची गिरण्या नव्हत्या, 5-5 किलो दळावं लागत होतं. तर पीठ सकाळी स्वयंपाकाला पहाटे उठायची. आपली आपली माय आठवा. पहाटे उठायची, 5 किलो धान्य दळायची. कुमार भाऊ दळताना थंडीत घामानं भिजायची. म्हणून रामदेव बाबाचे शिबिर नव्हते तेव्हा घरी शिबिर व्हायचे सुरू. पहाटे घामानं भिजायची आई. लेकरू मांडीवर बरं रोहिदास ते मध्येच रडायचं थंडीनं. डाव्या हातानं थापटायची माय, दळण बंद नाही. लेकराला डाव्या हातानं थापटायची आणि एक्का हातानं जातं ओढायची, चालू दळण. आणि मग त्याला म्हणायची, आता निजला माझ्या राजा, मोठा झाल्यावर तुझं लग्न होईल, बायको येईल तुला, तिचं ऐकशील आणि या दळणाऱ्या म्हातारीला हाकलून देशील माझ्या राजा. हे जात्याच्या गाण्यातून उपदेश. नको रे म्हणू पुता, तो लांब स्वर असतो हा बरं का दसऱ्याची. नको रे म्हणू पुता, मायेले येडी जाती, अरे तुला रे जन्म द्याया, अस्तुरी कुठं होती. ते ऐकायचं लेकरू. मातेचे उपकार काय फेडशी अड्या जीवा, अरे मांडीचा चौरंग नेत्राचा केला दिवा. ते ऐकायचं, मरेपर्यंत विसरत नव्हते पोरं. हे जात्यावर उपदेश. हे आंबेराईहून वाढलं आपलं, लक्षात घ्या. ते आजोबा मेलेला, नातू मांडीवर घेतला आणि आजोबाचं कर्तृत्व सांगण्यासाठी गाणं आंबेराईचं. आंब्याची अंबराई, नातू ऐकायचा. आंब्याची अंबराई आल्या गेल्याले सावली, आणि तू या आज्यानं लावली. एवढाच उद्देश. काय जाऊ द्या, रामायण राहील तुम्ही बसले ऐकत गाणे. मग आपली आपली माय आठवली का नाही जुन्या लोकांना. दे पा त्या आंबेराईमध्ये थांबले राम, लक्ष्मण, विश्वामित्र. कळालं जनक राजाला. जनक राजा आले, विश्वामित्राला नमस्कार केला. पण त्या 2 मुलाकडे लक्ष गेलं दशरथजी. पहिल्या भेटीत पोरं पसंत पडली जनकाला. जावाई करण्याच्या लायकीची आहे. म्हणजे आपल्या भाषेत मुलं बघायचा कार्यक्रम आंबेराईत झाला. काहीचा बैल बाजारात होतो, काहीचा पानाच्या टपरीवर. ते गुटक्याची पुडी खातं का नाही पोर. हां तेच नवरदेव. फक्त बायोडाटा नंतर पाठवतो, पाहून घ्या. ते म्हैस घेऊन उभं नाही का बाजारात. हा इथला आहे का आंबेराईत. मुलं तर पसंत पडली जनकाला दोन्ही. जावाई करण्याच्या लायकीची आहे. पण शंका आली, पोशाख ऋषी कुमाराचा होता. म्हणजे ऋषीची पुरं असतील तर सोयरीक जमत नाही, पण राजाचे असतील तर संधी सोडायची नाही. आणि म्हणून दबक्या आवाजात विचारलं विश्वामित्र, बाबा कहू नात सुंदर दो बालक, मुनिकुल तिलक की नृपकुल पालक. राजाचे पोर आहेत का ऋषीचे. रघुकुल म्हणी दशरथ के जाये. बास आनंद आवरेना जनकाला. दशरथाचे पोरं जमली सोयरीक. आता बाबा काय तुम्ही एकटा हबप आला असता तर या आंब्याच्या बगीच्यात उतरू दिला असता. पण तुमच्यासोबत राजपुत्र आहे आणि त्यांच्या योग्यतेनुसार निवास देणं हे राजाचं कर्तव्य आहे. योग्य निवास दिला कुमार भाऊ, तसं आम्हाला दिला ना बंगला. असं वाटते का वर्षभर सोडावंच नाही. तिथले सेवकही तसेच आहे. मस्त आम्ही उठायच्या आधी सगळी तयारी झाले भाऊ. 3 दिवस संपले. हा ना, चांगली व्यवस्था आहे. दुपारचं जेवण झालं तिथलं सांगतोय. अयोध्येत विश्रांती झाली आणि 4:12 तुम्ही काळजी करू नका वेळेची बरं का. राम म्हणाले, गुरुजी माझा भाऊ आहे ना लक्ष्मण, तो म्हणतो गाव बघायचा आहे, दाखवून आणू का. आता दाखवून कोण आणतं. गाईड कुठला पाहिजे तुम्ही खरं सांगा. पंढरपूरचा गाईड पाहिजे ना, का गावचा चालतो. पंढरपूरला गेल्यावर पंढरपूरचं गाईड म्हणतं इकडे या इकडे या इकडे या. जनाबाईचं जातं टाका 10 रुपये. आता इकडे या सकूचा संसार टाका 20 रुपये. सगळे माहिती. अरे राम जर पहिल्यांदाच आले तर दिखा कर लावू. अरे याला गाईडच्या काय गरज आहे का. जणे हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गात धरिले, सत्ता मात्रे आपुल्या त्याचे उद्गार आहे.
आणि दोघंही भाऊ जेव्हा नगरामध्ये पूर्ण गाव पागल झालं, पूर्ण गाव. सीतामाईची सखी गॅलरीत आहे बरं का रविदास. वरच्या मजल्यावर आत गेली. सीते, 2 राजकुमार आले गावात, फारच सुंदर आहे म्हणतात. तुम्ही नाही पाहिलं पण चेहरे दिसत नाही का, खालून चालतात ना ग, खालून. गेले कुठं? इकडे. आता मागच्या रस्त्याने येईल, मागच्या गॅलरीमध्ये उभ्या राहा. तुला सांगते ते दिसत नाही, खालून चालले. मी सांगते तेवढं करा. वंजळभर अक्षदा घ्या, गॅलरीत उभ्या राहा आणि खालून आला का त्याच्या डोक्यावर आपटून टाकायची अक्षदा. आणि मग ते काय पडतंय वर बघल, मग किती देखणं आहे ते सांगायला आहे. सीतेची युक्ती, मी तिथंच होतो म्हणून माहिती आहे. आयडिया मोबाईल. आणि खरंच टाकली वंजळ. डोक्यावरनं काय पडतंय वर बघितलं. श्रीरामानंद जो मुखचंद्र पाहिला सखीनं, पागल झाली. सीते फारच सुंदर आहे. बघितलं ना तरी नाही सांगतायत का, ज्या डोळ्यानं बघितलं त्यांना बोलता येत नाही, जिभेला बोलता येतं. त्यांनी बघितलं नाही. बस सगळे आले, राम लक्ष्मण दोघेही भाऊ. रात्र संपली, सूर्योदय झाला. गुरुजी, राजा जनकाच्या पुष्पवाटिकेतून तुमच्याकरता पूजेसाठी फुलं आणू. जाओ. फुलं आणायची परवानगी मिळाली. राम लक्ष्मण पुष्पवाटिकेत फुलाला येतात. त्याच दिवशी सुनैना मातेच्या सांगण्यावरून 8 सखी समेत सीतामाई गौरी पूजन करणारा पुष्पवाटिकेत. 2 सख्या पुढे, 2 मागे, 2 डावीकडे, 2 उजवीकडे. सर्वात पुढे एक सखी होती. तिनं बघितलं फुलं तोडणारा राम. पळत आली. जानकी, गौरी पूजन बाद में करो. जिन्होंने कल पूरा गांव पागल किया वो 2 राजकुमार देखन बाग कुंवर 2 आए. आता पुढे सखी, मागे सीता. वाह, दाखवून दिलं वो राघव है. सीतामाईनं प्रभूला पाहलन, डोळे बंद केले. सखी म्हणली, आता का? कालपासून. आता डोळे बंद केले. उत्तर आहे सीतेचं, पापण्या हालत होत्या ना ज्याच्यासाठी जन्मभर, त्यांचा प्रवास संपला. का? ज्याच्यासाठी हालत होत्या त्याला बघितलं. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलच एक देखली. भावक दृष्टी लक्ष्मणावरी. रामचंद्र म्हणाले, लखन यही जानकी है. तात जनक तनयाय सोई, धनुष यज्ञ जहकार न होई. धनुष यज्ञ जहकार न होई. जासी विलोकी अलौकिक शोभा, सहज पुनीत मोर मन लोभा. सहज पुनीत मोर मन लोभा. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. बोलो श्री राम जय राम जय 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 राम. जय जय राम. जय जय राम. जय जय राम. इनके लिए चल रहा धनुष यज्ञ. बस सखी म्हणाल, सीता चल गौरी पूजन करना है, लोग कल भी आएंगे. झालं आता गौरी पूजन, गौरीचं स्तवन. सर्वांनी हात वर करा. वा वा. जगदंबा माता, तुळजा भवानी माता, दुर्गा माता, गौरी माता, ज्यांना जी माता आवडती ती डोळ्यापुढे आणा. माँ कल्याणी भूमा, जाजू जाजू गमाया. एक छावा. ये वा. याद करो तुळजा भाऊ. माँ कालिनी कल्याणी
कालिनी कल्याणी उमा जाजो जाजो गमाया माने सारे युग माव खानी बुरी मा जाजो जाजो गमाया कालिनी कल्याणी उमा मैया जाजो जाजो गमाया ए मां सारे युग माव खानी बुरी मा जाजो जाजो गमाया कालिनी कल्याणी उमा जाजो जाजो गमाया ए माया जोग माया माया मुरी माँ जाजू जाजो माँ कालिनी कल्याणी उमा जाजो जाजो गमाया माँ पहिला युग माओ खानी मुरी माँ जाजू जाजो गमाया माँ कालिनी कल्याणी उमा जाजो जाजो गमाया माँ पहिला युग माओ खानी मुरी माँ जाजो गमाया माँ कालिनी कल्याणी उमा जाजो जाजो गमाया तुटे दक्ष यक्ष माई समाई मोरी माँ जाजो जाजो गमाया माँ कालिनी कल्याणी उमा जाजो जाजो गमाया माँ शंकर के रानी मोरी माँ जाजो जाजो गमाया शंकर खेल पट रानी मोरी माँ जाजो जाजो गमाया माँ रामचंद्र घेर पट रानी मोरी माँ जाओ जाजो गमाया रामचंद्र घेर पट रानी मोरी माँ जाजो जाजो गमाया माँ रावण कुल रेल रानी मोरी माँ जाजो जाजो गमाया कालिनी कल मारी मोरी माँ जाजो जाजो गमाया ए माया जोग माया माया मुई माँ जाजू जाजो गमाया माँ कालिनी कल्याणी उमा जाजो जाजो गमाया ओ हृदय में जान रे बीच में जान रे हृदय में वरदानी शंभुरानी मारा दुख दूर कर सुख भरपूर कर अगम मूर वरदानी पूजा में हित दे जग में हित दे माँ कालिनी कल्याणी उमा जाजो जाजो गमाया माँ कालिनी कल्याणी उमा जाजो जाजो गमाया माँ कालिनी कल्याणी उमा जाजो जाजो गमाया बोलिए गौरी माता की दुर्गा माता की गौरी स्तवनानंतर सीतामाईला शुभशकुन होऊ लागे. शुभशकुन म्हणजे सीतामाईचं डावं अंग चमकू लागलं. हे शुभशकुन आहे. पुरुषाचं उजवं चमकलं पाहिजे भिशेजी, महिलांचं डावं. डावा डोळ्या लवे उजवे स्फुरत तसे बाव कामापुरतं पुरुषाचं उजवं आणि महिलांचं डावं अंग चमकणं हे शुभशकुन आहे. अंग चमकलं पाहिजे 2 मिनिटाकरता. ज्याचं दिवसभर चमकतं असंच करतं ते. अरे ते काय शुभ, त्यानं दवाखान्यात गेलं पाहिजे. बोलते काही मर्यादा आहे. जाऊ दे. शुभशकुन बाम अंग फरकन लगे. कौन शुभशकुन आहे. राम लक्ष्मण दोन्ही बंधू विश्वामित्राकडे आले. सीतामाई सखे समेत सोनेरी मातेकडे. आशीर्वाद दिला विश्वामित्रजींनी.
सुपल मनोरथ होई तुम्हारे. रात्र संपली. दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाला. स्नानादी कर्म आटोपलं. राजा जनकाच्या वतीनं शतानंदजी आले. आपके साथ 2 राजकुमार, उनको साथ लेकर महाराज जनक जी ने स्वयं मंडप में बुलाया. बाबा खड़े हो गए. विश्वामित्र, चलो श्री राम चलो लखन, हम देखते विजय किसकी होने वाली. लखन जी सामने आकर के बोला, मैं यहाँ जवाब दूँ क्या बाबा? क्या विजय किसकी होने वाली? बोल, जिसके ऊपर आप जैसे संतों की कृपा है विजय उसी की होने वाली. राम लक्ष्मणाला घेऊन विश्वामित्र शतानंदजी विश्वामित्रजी स्वयं मंडपात आल्याचं कळालं. जनकपुराला सगळी गर्दी. देखी जनक भिरभई भारी, देखी जनक भिरभई भारी, सुच से सब लिए हंकारी. तुरंत सकल लोगन पै जाऊ, आसन उचित देव सब काम. पालो उंच मंचकावर राम लक्ष्मणजी विश्वामित्र देशोदेशीचे राजे आपापल्या आसनावर वेदिकेवर धनुष्य आणून ठेवलेला. धवल फुलाची माला घेऊन सीतामाई उभ्या सखी समवेत. सर्वांचं लक्ष मात्र राम लक्ष्मणाकडे. जनक जी बोले, बंदीजन मेरा पन कहो. बंदीजन म्हणजे कुल थोरवे गाणारे भाट. राजा जनकाचे बंदीजन उभे झाले. दीप दीप में से खंड खंड में से राजा महाराजा हमारे मंडप की शोभा बढ़ाने के लिए आए हो. सभी को पता तो भी बता रहा, हमारा फर्ज है. धनुष को उठाएगा, प्रत्यंचा चढ़ाएगा, उसी को महाराज जनक जी की प्यारी बेटी जानकी माला पहनाएगी. आए हुए राजा लोग चंद्रमा के समान और धनुष आपके लिए राहु के समान. बोले बंदी बचन बर, बोले बंदी बचन बर, सुनऊ सकल माई पाल. बोले बंदी बचन बर, बोले बंदी बचन बर, सुनऊ सकल महिपाल. पढ़ विदे कर कई हम पूजा उठाई विशाल. सब राजा तैयारी करने लगे, मुझ पर हाथ घुमाने लगे, इष्ट देव का ध्यान कर कमर कसने लगे. सुनी बन सकल भूपय विनाश बट महानी अतिजय मन माके परिकर बाबे उठे कुलाई चले इष्ट देव न चिरना. तमकिता कितक शिवतन उदरई उदय न कोटि बाति बलु बरई. जिनके कछु विचार मन माई समीप महिपन जा. तिळाच्या दाण्या इतकं धनुष्य हल्लं नाही रोहिदास. सगळ्या राजाने विचार केला का रे, जनक राजाला 10,000 पहिलवानाच्या द्वारा धनुष्य वडत आणता आलं. आपण 10,000 राजा मिळून उचल काय बिघडत? काय बिघडत नाही. कुठं
भूप सर्च दची कही बारा लगे उठावन डरहीन तारा भूप सर्च दचे कही बारा लगे उठावन डरहीन तारा जगहीन शंभु सरासन कैसे कामी बचन सती मनु जैसे जगहीन शंभु सरासन कैसे कामी बचन सती मनु जैसे भूप सर्च दची कही बारा लगे उठावन डरहीन तारा भूप सर्च दचे कही बारा लगे उठावन डरहीन तारा भूप सहत दचई कई बारा लगे उठावन डरहीन तारा डगईन शंभु सरासन कैसे कामी बचन सती मन जैसे तिळाच्या दाण्या इतकं हल्लं नाही 10,000 राजाने पण सखीला सीता म्हणाली हे 10,000 राजे उठले धनुष्य उचलायला उठू दे ना अगं पण उठू दे ना काय 10,000 राजांनी उचललं मी कोणाला माळ घालू का 10,000ला सखी विद्वान होती तुला समजत कसं नाही सीते 10,000चा अर्थ काय होतो काय एकावर 0 त्याला म्हणतात 10,000 एकावर 0 10 पुन्हा 0 100 पुन्हा 0 1000 पुन्हा 0 10,000 आणि एक पुसून काढला तर सगळे 0 मग तेच सांगते तुला तो स्टेजवर बसला ना अयोध्येचा राम तो 1चा आकडा आणि बाकी उठले 0 जमा 0 4 0 भूप सहत दचई कई बारा लगे उठावन डरहीन तारा डगईन शंभु सरासन कैसे कामी बचन सती तिळाच्या दाण्या इतकं हल्लं नाही सगळे 10,000 राजे उतरल्या चेहऱ्यानं आपल्या आपल्या आसनावर येऊन बसले रतिबीन राजा रतिबीन गजा रतिबीन मानत लागत बिको रतिबीन साधु रतिबीन रतिबीन जोनर होय गतिको रतिबीन राजा रतिबीन गजा रतिबीन मानव लागत गए रतिबीन साधु रतिबीन संत रतिबीन होय न रतिबीन राजा रतिबीन गजा रतिबीन मानत लागत बिको रतिबीन साधु रतिबीन संत रतिबीन जोनर होय गतिको रतिबीन राजा रतिबीन गजा रतिबीन मानत लागत गए रतिबीन रतिबीन संत रतिबीन होय कवि गंग कहे सुनो चाको रतिबीन मानव करति को रतिबीन मानव करति को रतिबीन मानव करति को रतिबीन राजा रतिबीन गजा रतिबीन मानत लागत रतिबीन साधु रतिबीन संत रतिबीन जोनर होय गतिको रतिबीन राजा रतिबीन गजा रतिबीन मानत लागत गए रतिबीन साधु रतिबीन संत रतिबीन जो होय गतिको उतरल्या चेहऱ्यानं बरं का बरेच जी सगळे राजे आपापल्या आसनावर बसले शांतता पसरली कोणी उठत नाही बराच वेळ झाला राजे जनक उठले देव देव में से खंड खंड में से राजा महाराजा हमारे मंडप की शोभा बढ़ाने के लिए आए हो देख लिया मैंने आपकी ताकत को कोई क्षत्रिय बचाने भूमंडल पर धनुष को उठाने वाला ब्रह्मा ने पैदा ही नहीं किया है सच बोल रहे जनक जो धनुष को उठाने वाला ब्रह्मा ने पैदा ही नहीं किया है रागात बोलले पण तत्वाला धरून आहे धनुष को उठाने वाला ब्रह्मा ने पैदा नहीं किया है क्योंकि जो उठाने वाला बैठा है उसी ने ब्रह्मा को पैदा किया है राम कोण आहे विष्णूचा अवतार त्याच्या नाभीतून कमळ त्यातून ब्रह्मदेव म्हणून रागात बोलले तरी धनुष को उठाने वाला ब्रह्मा ने पैदा ही नहीं किया है आशा मत करो आज छोड़ के अपने अपने घर चले जाओ तजवास निज निज गुह गाऊ लिखान विधि में नहीं बिहाऊ लिखान विधि में नहीं बिहाऊ तजवास निज निज गुह जाऊ लिखान विधि में नहीं बिहाऊ लिखान विधि में नहीं बिहाऊ लिखान विधि पैदे ही बिहाऊ तरी कोणी उठत नाही कुमार भाऊ पण जे सज्जन राजे होते अभिमानी राजांना म्हणालेले का काही लाजा आहे का नाही आपल्याला उठला तो मुलीचा बाप आहे मंडपही त्याचा आणि मुलगी त्याची तो स्वतः म्हणतो की आता आपापल्या घरी जा तरी बसता काही लाजा आहे का नाही अभिमानी राजे म्हणले बसण्यात फायदा आहे काय फायदा आहे आता आपल्या धनुष्य नाही उचललं अयोध्येचे पोरं उचलतील का समजा
त्यांच्यानी नाही उचललं. जनक आपली मुलगी कुवारी ठेवणार आहे का? मग जनक राजे साधू संताला विचारतील काय करावं. साधू संत म्हणजे आता एक काम करा, हत्तीच्या सोंडेत फुलाचा हार द्या, हत्ती मंडपात फिरवा, ज्याला हार घालेल त्याला मुलगी देऊन टाका. असा जर निर्णय झाला, हत्ती जर हार घेऊन मंडपात फिरला, योगायोग आहे, समजा त्याच्यात आपलाच नंबर लागला, तर घरी जाऊन पश्चाताप करण्यापेक्षा बसू 10-15 मिनिट म्हणून बसले होते. हा ना, हा अपमान सर्वांनी सहन केला. तुलसी जी कहते शेष का अवतार, दुनिया का आधार, सुमित्रा का बेटा 15 साल का लखन खड़ा हो गया और गुस्से में आकर के बोला, जनक कही जनक जसी अनुचित बाण, विद्यमान रघुकुल मन जान, सुनऊ भान कुल पंकज बानु, कहु सुभाव न कछु अभिमानु. काचे घट जिमिदारो फो, सकौ मेरु मूलक जिमितो, तव प्रताप महिमा भगवाना, को बापूर पिनाक पुराना. लखन सकोप बचन जब बोले, डगमगानी मई दिग्गज डोले, सकल लख भूप डराने, सियई हर्ष जनक सकुचार. आग जानियस आयस दोऊ, कौतुक करौ बिलो कोई सोऊ, कमल नाल जिमिचा पचड़ाऊ, जो जन सत प्रभाते धाऊ. लखन सकोप बचन जब बोले, डगमगानी मई दिग्गज डोले, सकल लोक सब भूप डराने, सियई हर्ष जनक सकुचार. जनक, आप चाहे तो पूरी मिथिला नगरी उठा के समुद्र में फेंक देता हूँ, इतनी ताकत रघुवंश में है. मेरे बड़े भैया रामचंद्र यहाँ विराजमान है, आप कहते हो कोई क्षत्रिय बचा नहीं भूमंडल पर. सगळीकडे शांतता पसरली, पण लक्ष्मणजीला वाटलं माझ्या बापाच्या वयाचे जनक, एकरी भाषेत जनक म्हटलं, आणि उठताना दादाची रामाची परवानगी न घेता उठलो. माझा भाऊ राम रागावला तर नसेल म्हणून रामाकडे पाहिलं. राम हसत होता, आणि भिशे साहेब, रागातल्या माणसाला कोणी हसलं ना कमी नाही होत, ते डबल बड़क. लक्ष्मण बोले, भैया आप भी उठते नहीं, मुझे आज्ञा नहीं देते, आप मुस्कुरा रहे हो. मैं क्रोध के मारे लाल हो गया हूं. राम जी बोले, लखन सच है, सूरज तब निकलता है रे पहिले लाली होती है. पूर्व दिशा तांबडी झाल्याशिवाय सूर्याचा उदय होत नाही. आता कळालं लोकांना की लक्ष्मण रूपी पूर्व दिशा तांबडी झालेली आहे, राम रूपी सूर्याचा उदय होणार आहे. सच कहूं लखन, जब जनक बोले तो ज्यादा गुस्सा मुझे आया था, लेकिन करे क्या, विश्वामित्र बाबा बैठे ना रे. बाबा की इजाजत के बिगर उठना मर्यादा का उल्लंघन है. इशारा बाबा जी को था, बाबा जी समझ गए, बाबा बोल उठे, उठो. उठऊ राम भंजऊ भव चापा, उठऊ राम भंजऊ भव चापा, उठौ राम भंजऊ भव चापा, उठौ राम भंजऊ भव चापा. मेटे हुतात जनक परितापा, बेटे हुतात जनक परितापा, मेटे हुतात जनक परितापा, बेटे हुतात जनक परितापा. उठऊ राम भंजऊ भव चापा, मेटे हुतात जनक परितापा. उठौ राम भंजऊ भव चापा, बेटे हुतात जनक परितापा. श्री राम उठो, धनुष को तोड़ डालो. प्रभु जी मंच पर खड़े हो गए. उदित उदयगिरी मंच पर, उदित उदयगिरी मंच पर, रघुवर बाल पतंग, उदित उदयगिरी मंच पर. मंच के नीचे उतर रहे मानो कोई शेर का बच्चा हिमालय के नीचे. धनुष्याकडे पाहू लागले. एखाद्या गरुडानं सापा, सामान्य सापा, धनुष्य हालायला लागला आपोआप. एवढ्यात हजारो सूर्यासारखा प्रकाश, प्रत्येकाच्या डोळ्यापुढे प्रकाश, प्रकाश ही प्रकाश. प्रकाश के सिवा किसी को कुछ नहीं दिखाई देता. उसी समय
रामचंद्र जी ने लेख चढ़ावत खेचत गाड़े काहुनी लखा देख सब उठारे लेख चढ़ावत खेचत गाड़े काहुन लखा देख सब थारे जय छन मध्य राम धनु तोरा भरे भुवन धुनि घोर कटोरा जैसन मध्य राम धन तोरा घोर भुवन धुनि घोर कटोरा ए लेख चढ़ावत खेचत गाड़े काहुनी लखा देख सब उठारे लेख चढ़ावत खेचत गाड़े काहुन लखा देख सब थारे लेत चढ़ावत खेचत गाड़े काहुन लखा देख सब ठाणे जय जन राम मध्य धनु तोड़ा भरे भुवन धुनि घोर कटोरा जय जन राम भरे भुवन घोर कटोर सब बाजिता जी मारुग चले चले चित्कराई दिग्गज ढोलमय बोल कुरुम कलमले शेषनाग धरणी नौका में समुद्र खलबलाने वृक्ष की पत्तियां साधु की समाधि सूरज का रथ पूरब से पश्चिम जा रहा दक्षिण चला गया सुरा सुर मुनि कर कानति ने सकल विकल विचारई कोमल खंड राम तुलसी देव वचन उच्चारई बोलिए प्रभु रामचंद्र भगवान की शाबाश वाह वाह कुमार भाऊ लक्ष्मण उतरला नाही उडी टाकली दशरथजी आणि एका उडीत पहिला सासरा गाठला राजा जनक छाती काढून लक्ष्मणराव खाली मान घालून सासरा मंडपात ए पागल बुड्ढे दोपहर के 2 बजे से बकवास कर रहा था क्षत्रिय नहीं क्षत्रिय देखा भाई को 2 टुकड़े दूसरा मुझे दो शर्मिंदा झाले बाप लक्ष्मणजी स्टेजवर आले आता सीतामाई धवल फुलाची माला घेऊन प्रभूच्या पुढे प्रभू थोडे किंचित वाकले तरी सीतामाईचा हात गळ्यापर्यंत पुरत नाही सीतामाईच्या हातात फुलाचा हार आहे प्रभू थोडे वाकलेले आहे जास्त नाही मर्यादा आहे आताचा नवरदेव असता तर कितीकच वाकला असता त्याला काय देणं घेणं पण प्रभूला वाटलं आपण जास्त वाकलो तर 2024 पर्यंत पद्धत होऊन बसेल की नवरीच्या पाया नवरदेवानं पडणे प्रभू आता मनोमन संवाद चालला सीता क्यों देर लगा रही पहिनो न माला सीता बोली आपने तो तोड़ने को देर लगाई थी ये तो जोड़ने की बात है जी तोड़ना जल्दी होता है मालिक वेल्डिंग उतना जल्दी नहीं होता मैं भी देर लगा रही हिसाब बराबर खड़े रहो अरे वो ठीक है लेकिन सब पुरुष मेरी तरफ सीना निकाल करके देख रहे मैं सर झुका के खड़ा करके देर लगा रही भगवान क्यों दुनिया को बताना है कि देखो रे आप लोगों ने धनुष को हिलाया भी नहीं तो भी सीना निकाल करके बैठे मेरे भगवान ने 2 टुकड़े कर डाले तो भी सर झुका करके खड़े इतने विनम्र मेरे भगवान हैं वो तो ठीक है लेकिन मैं पुरुष तू महिला महिला के सामने पुरुष का इतनी देर तक सर झुका के खड़ा रहा शोभा नहीं देता बोले पुरुष ज्ञान होता है महिला भक्ति और भक्ति के आगे ज्ञान नम्र ही होता है वैसे ही खड़े रहो आता काय करो प्रभून स्टेजवरच्या लक्ष्मणरावकडे पाहिलं तर लक्ष्मणानं अशी 2-3 वेळा मान हलवली विश्वामित्र ने बात क्या है लखन तुम्हारे भाई तो नाम तरफ देख रहे तू मुंडी हिला रहा गुरुदेव ये शादी का काम है शादी में इशारे बहुत आते हैं बुढ़े लोगों ने ध्यान नहीं देना चाहिए वो ठीक है लेकिन इशारा है कौन से बात का इशारा मेरा भाई मुझे इशारे से बोल रहा कि लखन तो शेष का अवतार है रे पृथ्वी उठाने वाला है तो जिधर जान की खड़ी उधर की पृथ्वी उठाओ ऊंचाई बढ़ेगी माला पहनना आसान हो जा तूने क्या कहा मैंने कहा कि पृथ्वी उठाने वाला हूँ लेकिन आधी थोड़ी उठाऊंगा पूरी उठाऊंगा अंतर उतना ही बना रहेगा काम नहीं बन सकता अच्छा इस बात का था इशारा हाँ तो काम कब बनेगा अभी इजाज़त दो जाओ लखन लक्ष्मणाला सवय होती बोंदरजी दंडवत घालायची प्रभूला सवय आशीर्वाद द्यायची सवय माहिती आहे ना ज्याची जी सवय
सेवानिवृत्त अधिकारी मिलिटरीचा भाविक होता. गावात आला तरी पूजेला जायचा, मंदिरात सोवळं नेसून जायचा, हातात तांब्या ताट. एक दिवस तरुण पोरं म्हणले या साहेबाची गंमत करू आपण. साहेब चालले पूजेला ताट घेऊन तांब्या, मिलिटरीवाले साहेब. मुलाने एका आवाज दिला, अटेन्शन. ताटही फेकलं, तांब्याही फेकला, मुलांना शालूट ठोकला. याला सवय म्हणतात बरं का. तसं लक्ष्मणजीला सवय दंडवत घालायची, प्रभूला आशीर्वाद. तसा लक्ष्मण खाली दंडवत घातल्याबरोबर प्रभू आशीर्वाद द्यायसाठी वाकले. तसेच सीतामाईनं फुलाची माळ प्रभूच्या गळ्यात घातली. आता एक लक्षात ठेवा, महिला आणि पुरुषामध्ये हा फरक आहे. महिलांना काही सुचलं नाही तर खाली मान घालून विचार करतात, पुरुषांना आठवत नाही ते वर पाहतं. महिलांचा आदर्श धरणी आहे, पुरुषाचा आदर्श. नैसर्गिक फरक आहे हा बोंदरजी. नैसर्गिक फरक म्हणजे म्हातारपणात माना हालतात की नाही दशरथ पाटील? पुरुषाची मान हालते आणि महिलांची हालते, पण दोघांच्या हालण्यात फरक आहे. महिलांची अशी हालते, पुरुषाची अशी. माझं खोटं असेल तर आजचं रामायण संपल्यावर उद्या दुपारच्या 2 काही काम आहे का तुम्हाला? या ना माना बघून. याचं कारण आहे, तिला आणा म्हणायची सवय झालेली असते जन्मभर. गोड तेल आणा, राखेल आणा, हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ, भाजीपाला आणा, गव्हाचं पीठ, तंबाखूची पुडी. या सवयीनं पुढं बसलं म्हातारं की अशीच करते, आणा आणा. बरं ते आणून आणून वैतागून गेलेलं असते. तिनं असं केलं की हे आधीच असं. आता नाही, आपण दोघंच आहो. आता नाही बैलासारखा राबलो तुझ्यासाठी, अख्खा तालुका आणला जन्मभर, तुझ्या पाया पडतो, आता सुखानं मरतो. आता नाही आडवतीस. तसं महिलांना काही सूत्र नाही, खाली मान घालून विचार करतात. पुरुषांना आठवत नाही ते वर पाहतात. म्हणजे महिलांचा आदर्श धरणी आहे, पुरुषाचा आदर्श आकाश आहे. सीतेचं रामासोबत झालेलं लग्न धरणीचं आकाशासोबत जुळलेलं नातं आहे. हात वर करा सर्व. आकाशाची जडले नाते, जडले नाते, धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर झाले सीतेचे. ये बात. हा हात जोडुनी म्हणे नृपती तो विश्वामित्राची राव. हात जोडुनी म्हणे नृपती तो विश्वामित्राची. आजी जानकी अर्पियली मी दशरथ पुत्राची. आज जानकी अर्पियली मी दशरथ पुत्राची. आनंदाने भरले डोळे, भरले डोळे, मिथिलेचे स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर. वाह, जमलं आता. आता भरत बाबा निवेदन देतील. आरती
जन गण संगणा प्रभु में तो यमदाता नित दिन प्रभु मोहे रागो हर दिन प्रभु मोहे रागो अपने संग साता ओम जय जानकी नाथा राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न संग चारो भैया प्रभु संग चारो भैया जगमग जोत विराजत जगमग जोत विराजत शोभात रैया ओम जय जानकी नाथा हनुमत नाद बजावत प्रभु गाता सुवर्ण निवाल आरती कर सुवर्ण निवाल आरती कर कौसल्या माता ओम जय जानकी नाथा किरीट मुकुट गण धनुष विराजन शोभात बारी प्रभु शोभात बारी मणि राम दर्शन की मणि राम दर्शन की पल पल बलिहारी ओम जय जानकी नाथा ओम जय जानकी नाथा ओम जय जानकी कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी कालकाय कपालकाय शशिधराय दिगंबराय दिगंबराय नमः शिवाय नमः शिवाय हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे